कॅपकटमध्ये कसा क्रिएट करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी VPN आणि कॅपकट हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत. तर आधी तुम्ही VPN मध्ये जायचं आणि VPN कनेक्ट करून घ्यायचे. या प्रकारे असं कनेक्ट होईल तेव्हा कनेक्ट होईल आणि नंतर कॅपकटमध्ये यायचे. कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर असा इंटरफेस येतो. नंतर इथं न्यू व्हिडिओ असं ऑप्शन येईल. तिथं न्यू व्हिडिओ ऑप्शन आल्यावर मग तिथे तुमचे जे क्लिप आहेत ते ॲड करून घ्यायच्यात. मग काय आहे तिथं छोट्या 5-6 क्लिप त्या मी ॲड करून घेतो. जशा तुमच्या असतील तसं तुम्ही ॲड करून घेऊ शकता. हे मी ॲड करत आहे मित्रांनो. अशा म्हणजे 4 ते 5 लागणार आहे. शेवटची क्लिप जरा तुम्ही मोठी ठेवा, 15 ते 20-25 सेकंदाची. असं तिथे HD वरती क्लिक करून ॲड करायचं, नाही केलं तरी चालतंय. Tu solta a putaria, porra. Esse é o Lucas Santos que tá barulhando tudo. Sei muito bem dessa mina, a festa nós já conhece. Sei muito bem dessa mina, a festa nós já conhece. Ela pode na 17, pode na 17. Ela pode na 2 नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. झूम टू लावल्याच्या नंतर परत एकदा तिथेच क्लिक करून पुन्हा पुल आउट हा पेपर लावायचा आहे. पुल आउट हा, आणि नंतर पुन्हा डबल ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन थोडं स्क्रोल करायचे. पेंडुलम 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड करायचा आहे. आणि नंतर जे 1 2 3 अशा लाईनने बीट आहेत त्या फीडवर येऊन पहिल्या फीडवर यायचे. आणि पहिल्या फीडवर आल्याच्या नंतर इथं जो तुम्हाला ही वर्टिकली ब्लर नावाची जी फीड आहे ती फीड टाकायची आणि पहिल्या ॲनिमेशनमध्ये येऊन म्हणजे त्या पहिल्या बीटमध्ये येऊन ॲनिमेशनमध्ये जायचे आणि थोडं स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्याच्यानंतर पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे आणि परत ॲनिमेशनमध्ये जायचे आणि तिथे गेल्यानंतर झूम 2 नावाचा ॲनिमेशन लावायचं आहे आणि तिथून 8 सेकंदाच्या बीटवर यायचे. तिथं आल्याच्यानंतर झूम 1 हा ॲनिमेशन लावायचा आहे आणि परत 8 सेकंदाच्या पुढची जी बीट आहे तिथं येऊन आपल्याला थोडं स्क्रोल करायचे. असं वर नाही स्क्रोल करून स्लिप अँड स्लाईड नावाचं जे ॲनिमेशन आहे ते आपल्याला लावायचं आहे आणि त्याच्या पुढच्या बीटवर येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन परत तोच तोच ॲनिमेशन आहे, फक्त 1 म्हणून नावाचं आहे. स्लिप अँड स्लाईड 1 हा बघितला असं तुम्ही. पुन्हा त्याच्या पुढच्या बीटवर यायचं आहे, डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. फक्त हेच करायचं आहे परत तुम्हाला. थोडं स्क्रोल करायचं आणि 3Dमध्ये यायचं आहे. म्हणजे असा वरती नाही गावसणार पण खाली गावसन लवकर. स्क्रोल करत जा आणि खाली आल्याच्या नंतर बघायचं दिसेल इफेक्ट. सॉरी ॲनिमेशन हा ग्रीड फ्लिप हा जो ॲनिमेशन आहे तो हा ॲनिमेशन त्या बीटला ॲड करून घ्यायचा आहे. आणि नंतर त्या फीडवरती क्लिक करून व्हर्टिकली ब्लर ही फीड तिथं ॲड करायची आणि राईटवर क्लिक करायचे आणि त्या
ॲनिमेशनवर बीटवरती येऊन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्याच्यानंतर झूम ऑन नावाचा जो आहे ॲनिमेशन तो लावून टाकायचा आहे आणि शेवटी झूम टू लावायचा आहे. हां, झूम टू. आणि नंतर त्याच्या पुढच्या बीटवर यायचे. ॲनिमेशनमध्ये जाऊन परत आपल्याला स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं टाकायचं. पहिले 1 नाही टाकायचं, 2 नंतर 2 टाकायचा आणि शेवटी झूम 1 टाकायचं. बघा, स्लिप अँड स्लाईड 2 आणि झूम 2. हां, आणि एकदम स्टार्टला यायचं व्हिडिओच्या, म्हणजे तो व्हिडिओ सुरू होतो आणि इफेक्टवरती क्लिक करायचं तुम्हाला. खाली जो कॉर्नरवरती आहे आणि तिथून व्हिडिओ इफेक्ट आणि शेक नावाचा जो इफेक्ट आहे त्याला जाऊन ॲडजस्ट करायचे आणि इंटेन्सिटी ठेवायची 8 किंवा 7. तर मी इथं 8 ठेवतो. 8 आणि स्पीड जी आहे ती पण 8 ठेवायची आणि राईट क्लिक करून द्यायचं. आणि जी लेंथ आहे ही लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची. आणि नंतर इथे जे 12 सेकंदाची बीट आहे त्या बीटवर येऊन ही जी तुमची अशी म्हणजे असं ठळक मूर्ती दिसणारा फोटो जो आहे तो स्क्रीन असा आडवा करून स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घेतल्याच्यानंतर त्याची जी बाजूची बीट आहे प्रॉपर 12 सेकंदाची तिथे यायचे आणि थोडं मूव पण 1 सेकंदावरती ओव्हरली आणि ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं. आणि आता जो फोटो काढला होता आपण तो ॲड करायचा आहे HD वर क्लिक करून. नंतर ॲड झाल्याच्यानंतर तिथे त्याला पूर्ण असं सेट करायचं. जितकी आपली ऑडिओ स्क्रीन होती ना तितकी अशी सेट करून घ्यायची बरोबर. आणि खाली स्क्रोल करायचे आणि रिमूव्ह BG ऑप्शन दिसेल ह्याच्यावर ऑटो रिमूव्ह दाबायचे आणि जी आपली इमेज आहे ती रिमूव्ह होऊन जाईल. बरोबरवरती क्लिक करायचे, त्याची लेंथ बरोबर ठेवायची आणि जो आता एकदम पहिले व्हायचं आणि एक की द्यायची आणि शेवटला जायचं आणि की द्यायची. आणि पहिले कीवर येऊन जी आपली अशी मूर्ती दिसते त्या मूर्तीला खाली न्यायचे खालच्या साईडला. अशा प्रकारे खाली न्यायचं आणि वरती ग्राफवरती जाऊन थोडा वेट करायचा आणि स्क्रोल करायचं. थोडं स्क्रोल करा आणि इझी आउट हा जो ग्राफ आहे तो निवडून तिथे सिलेक्ट करा. तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा. धन्यवाद.